हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. तर आज मी पुन्हा एकदा ही नवीन स्टोरी घेऊन आलेली आहे आणि पुस्तकाचं नाव आहे, तुम्ही पाहिलेलंच असेल, सिक्रेटने कसे बदलले माझं जीवन. तर मागच्या वेळेला मी एक स्टोरी घेऊन आलेली आणि ह्यावेळेलाही ही दुसरी गोष्ट आहे. तर तुमचं मॅनिफेस्टेशनवरचा जो विश्वास आहे तो दृढ करण्यासाठी मी ह्या गोष्टी तुम्हाला वाचून दाखवत आहे. तर तुम्हाला आवडली तर तुम्ही ऐकत राहा आणि तुमचा जो मॅनिफेस्टेशनचा जो दृढ विश्वास आहे तो वाढवत राहा. तर आज एक मी नवीन गोष्ट सांगणार आहे. तर चला पाहूया. अ, गोष्टीचं नाव आहे काहीतरी छोटेसे. तर एकदम छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला नाण्याची गोष्ट सांगितलेली होती आणि आता ह्या वेळेला एकदम छोटी गोष्ट आहे. पण ह्या गोष्टी जर ऐकल्या ना, खरंच मी सांगते ना, म्हणजे खूप फरक पडतो आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर म्हणा किंवा मॅनिफेस्टेशन करण्याच्या गोष्टींवर म्हणा. तर तुम्ही ह्या गोष्टी खरंच म्हणजे प्रयोग करून पहा आणि तुम्हाला खरंच खूप फरक जाणवेल. तर आज मी जी गोष्ट सांगणार आहे तर त्याचा मी भाग पूर्ण चालू करते आहे पुढे. द सिक्रेटबद्दल मी माझ्या मैत्रिणीकडून पहिल्यांदा ऐकलं. माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सर्व द सिक्रेटमुळे घडलं आहे असं ती मला सांगत होती. मी विचार करत राहिले, हे द सिक्रेट नक्की आहे तरी काय? तिने मला सांगितलं नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, जर मी तुला ते सांगितलं तर ते रहस्य राहणार नाही. त्यामुळे मीही तो विचार झटकला आणि त्याबद्दल मनात काहीच आणलं नाही. तर एक दोघी मैत्रिणी असतात. तर त्यातली एक बोलते, मी सिक्रेटमुळे भरपूर काय काय मी आयुष्यामध्ये मला मिळालेलं आहे. तर ती म्हणते की दुसरी म्हणते की काय मिळालं आहे? तर ती तिला सांगत नाही की सिक्रेट काय आहे म्हणून. काही महिन्यानंतर माझा कॅनडातील भाऊ मला भेटायला आला. गप्पा मारता मारता आम्ही द सिक्रेटच्या मुद्द्यावर येऊन थांबलो. द सिक्रेटने कशा प्रकारे त्याचं आयुष्य बदललं आणि त्याच्या सरावामुळे किती अप्रतिम गोष्टी त्याच्या आयुष्यात आल्या याबद्दल तो सांगत राहिला. तेव्हा मी ठरवलं, हे द सिक्रेट पलय नक्की आहे तरी काय हे जाणून घ्यायचं. अखेरीस मी ऑनलाईन सीडीची मागणी केली व ती पाहिली. हे काहीतरी आकर्षण आहे. हे रहस्य खरंच काम करतं की नाही हे जाणून घेण्यासाठी काय करता येईल बरं, असा विचार मी केला. मग मी ठरवलं की मी याची सुरुवात खूप साध्या पण मला मनापासून हव्या असलेल्या गोष्टीपासून करेन. द सिक्रेटला चुकीचा ठरवण्याचा तो माझा भाबडा प्रयत्न होता. तर हिने हिच्या भावाकडून ह्या गोष्टी समजून घेतल्या काय आहेत आणि तिने सी डी मागवली आणि ती पूर्ण बघितली. तर तिला वाटलं की मी पहिल्यांदा सुरुवात छोट्या गोष्टीपासून करते, की मला माझा विश्वास जर दृढ करायचा असेल तर मी एखादी छोटी गोष्ट एखादी मी का नाही मॅनिफेस्ट करावी. तर तिने पहिल्यांदा हा विचार केला. हे थोडंसं विचित्र वाटेल, पण मला त्यावेळी हर्गो नावाचे चायनीज मोमो खाण्याची तीव्र इच्छा झाली होती. मी कॉकेशियन समुद्रात राहत होते, त्यामुळे तिथं अस्सल चायनीज रेस्टॉरंट असणं अवघड होतं. पण द सिक्रेटने मला जे हवं त्याची मानस प्रतिमा पाहण्यास सांगितलं होतं आणि मी तसंच केलं. मी हर्गो मोमो शोधण्याचा खूप प्रयत्नही केला. मी द सिक्रेटबद्दल किंवा मोमो खाण्याबद्दल कोणाकडे काहीच उल्लेख केला नाही. मी जवळपास 1 आठवडा त्याचा विचार करत राहिले, पण माझ्यासाठी काहीच अस्तित्वात येत नव्हते. आता ह्या बाहेरच्या गोष्टी असल्यामुळे म्हणजे ह्या भारतामधल्या ह्या मॅनिफेस्टेशनच्या गोष्टी नाही आहेत, तर या बाहेर देशातल्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांचं हर्गो नावाचं जे मोमोज आहे, तर ते तिला खायचं होतं. पण ते काही त्या ठिकाणी भेटत नव्हतं. मग तिला तीच इच्छा होती, मॅनिफेस्टेशन तेच होतं तिचं, की तिला तेच मोमोज खायचे आहेत. तर एके दिवशी रात्री झोपताना मी स्वतःला सांगितलं की कसंही करून मी मोमो खाणारच. कसं ते मला माहीत नाही, पण मी खाणार. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला गेले. मी रात्री काय बोलले हे संपूर्णपणे विसरून गेले होते. मी नेहमीप्रमाणे माझी कामं करत होते. तेवढ्यात माझा सहकारी माझ्या जवळ येऊन म्हणाला की दुसऱ्या विभागाने सर्वांसाठी नाश्ता दिला आहे. चल आपण किचनमध्ये जाऊ. मी तिच्याबरोबर गेले आणि माहिती आहे मी काय पाहिले? हर्गो मोमो. कोणीही विचार केला नसेल इतकं अचानक हे घडलं आणि हा पदार्थ कोणीही नाश्त्याला खात नाही तरीही तो तिथे होता. तर तिथे त्या दिवशी तिने नाश्ता नव्हता आणलेला आणि ऑफिसमधून त्यांना नाश्त्याची ऑफर करण्यात आलेली होती. तर ती जाऊन पाहते तर काय ते जे तिला मोमोज खायची इच्छा होती आणि जे तिने मॅनिफेस्ट केलं होतं ते मोमोजच कुणीतरी आणलं होतं नाश्त्यासाठी आणि मोमोज हे नाश्त्याला खात नाही तिथे. तर असं ती म्हणते, तरी पण ते मोमोज होते.
एकदाच मी दृढ विश्वास ठेवला आणि ते घडलं. ज्या मुलीने ते मोमो आणले होते तिला मी मोमो आणण्यामागचं कारण विचारलं, तेव्हा ती म्हणाली की माझ्या घराजवळ सकाळी 6 वाजता हे एकच हॉटेल सुरू असते. त्या क्षणानंतर द सिक्रेटवर माझा दृढ विश्वास बसला. तर किती छान गोष्ट आहे ना. म्हणजे आपण छोट्या गोष्टीपासून खरंच सुरुवात करून पाहू शकतो. कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता या गोष्टींनी. आणि अशा गोष्टी जर तुम्ही ऐकत राहिले तर तुमचा विश्वास दृढ होत जाईल आणि आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहाल तुम्ही. तर द सिक्रेट खरोखरच उपयुक्त आहे का हे पाहण्यासाठी एखादी लहानशी गोष्ट मागून लोकांनी त्याची परीक्षा घेणं हे काही नवीन नाही. ठीक आहे. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट करून मला सांगा. मी अशा छान छान गोष्टी तुम्हाला आणत जाईल आणि पुढच्या वेळेला मी माझी जी मी मॅनिफेस्ट केलेली गोष्ट आहे ती मी तो व्हिडिओ आणणार आहे. तर माझं चॅनल आवडलं असेल तर मला कमेंट करा आणि सांगा तुम्हाला ह्या स्टोरीज ह्या गोष्टीच कशा वाटतात. मॅनिफेस्टेशन हे प्रत्येकाला म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकजण करतंच असं नाही आहे. पण सहजरित्याही आपण करत असतो पॉझिटिव्ह गोष्टींनी निगेटिव्ह गोष्टींनी. तर तुम्हाला जर जीवनामध्ये सकारात्मक राहायचं असेल आणि चांगल्या गोष्टी जर आत्मसात करायच्या असतील, चांगल्या गोष्टी जर आपल्या आयुष्यात आपली उंची गाठायची असेल तर अशा गोष्टी ऐकल्याने आपला विश्वास दृढ करावा आणि आपल्या ज्या उंची आपल्याला गाठता येईल कशा यशाची म्हणा किंवा मग अजून कसल्या गोष्टींची तुम्ही उंची गाठू शकता आणि तुम्हाला हवं ते तुम्ही जीवनामध्ये मिळवू शकता. आणि द सिक्रेट हे मला वाटतं हे प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे. तर नेक्स्ट टाईम आपण अजून एक गोष्ट आणि अजून एक स्टोरीज मी सांगणार आहे. तर ह्या वेळेला तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला सांगा नक्कीच. धन्यवाद.